अहेरी नगर पंचायतचे प्रशासकीय अधिकारी वैभव सुभाष पांढरे वर्ष 34 यांच्यावर आज सकाळी इंदाराम रोडवर लाकडी फळीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अतिक्रमित इमारत पाडण्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं असून या प्रकरणी अहेरी पोलिसांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासह चौघांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. या गंभीर घटनेची माहिती मिळताच आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जखमी वैभव पांढरे यांची भेट घेतली आणि या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहेरी येथील साईतीर्थ नगरीत राहणारे नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी वैभव पांढरे हे बुधवार दिनांक 10 जून रोजी सकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान इंदाराम रोडवर नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक साठी गेले होते. आबनपल्ली फाटा ते चेरपल्ली फाट्या दरम्यान प्रशांत भागवत यांच्या शेताजवळ आरोपींनी दुचाकी वाहनाने पांढरे यांना गाठले. अजय कांकडवाल यांच्या मालकीची अतिक्रमित इमारत प्रशासनाने पाडण्याचा राग आरोपींच्या मनात होता. याच कारणावरून आरोपींनी संगनमत करून पांढरे यांना रस्त्यात अडवलं, शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी फळीने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात पांढरे यांच्या डोक्यावर, डोळ्याच्या वर, कपाळावर आणि डाव्या हातावर गंभीर दुखापत झाली. एस मराठी न्यूज साठी तिरुपती मडावी, अहेरी.